are going to learn lesson number 7 स्वराज फर्स्ट कॉन्क्वेस्ट. स्वराज्याचे पहिले तोरण, पहिला विजय. It is no doubt true that Shivaji and his comrades took the oath of Swaraj in the temple of रायरेश्वरा. शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली खरी, बट इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. पण ते खूप अवघड कार्य होते. इन दोज डेज महाराष्ट्र वॉज गवर्न बाय 4 डिफरंट पॉवर्स, द मोगल एम्परर ऑफ दिल्ली, सुलतान आदिलशाह ऑफ बिजापूर, द पोर्तुगीज ऑफ गोवा अँड द सिद्दी ऑफ जंजिरा. त्यावेळी महाराष्ट्रावर 4 जणांची सत्ता होती. दिल्लीचा अकबर, दिल्लीचा बादशाह, विजापूरचा सुलतान आदिलशाह, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचे सिद्दी, अशी 4 जणांची सत्ता होती. दे वेअर पॉवरफुल ऑपोनंट्स. त्यांचा दरारा खूप मोठा होता. फर्म इन देअर ऑथॉरिटी, नो वन वुड डेअर अटर अ वर्ड अगेन्स्ट देम. कोणाच्यामध्ये सुद्धा त्यांच्या विरुद्ध काहीही बोलण्याची हिंमत नव्हती. अंडर दिस डिफिकल्ट कंडिशन शिवाजी हॅड टेकन द ओथ ऑफ स्वराज. आणि अशा कंडिशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. There was no comparison between the vast forces of the enemy and a handful of शिवाजीज मावळाज. शिवाजी महाराजांकडे खूप कमी मावळे होते आणि त्यांच्या तुलनेमध्ये त्यांच्या विरोधकांचे खूप मोठी सैन्य होतं. ह्याची कुठेही तुलना होऊ शकत नव्हती. बट शिवाजीज माइंड वॉज मेड अप अँड हिज फर्म रिझॉल्व वॉज हिज ग्रेटेस्ट सोर्स ऑफ स्ट्रेंथ. पण शिवाजी महाराजांचा निश्चय खूप ठाम होता आणि तीच त्यांची ताकद होती. तोरणा फोर्ट. शिवाजी कंट्रोल द जागीर ऑफ पुणे, सुपे, चाकण अँड इंदापूर. आता तोरणा किल्ल्याबद्दल आपण बघणार आहोत. शिवाजी महाराजांकडे पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरची जागीर होती. All the forts in the Jagir were, however, in the charge of officers from the court of Bijapur. पण या जागिरीमधले सगळे किल्ले जे होते ते बिजापूरच्या दरबारातील अधिकाऱ्यांकडे होते. He who controlled the forts also controlled the surrounding territory. ज्याच्या ताब्यामध्ये किल्ले त्याचाच त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशावरती वर्चस्व असे. And therefore all talk of स्वराज without the control of forts was meaningless. आणि म्हणूनच किल्ल्यांशिवाय स्वराज्य कसले. स्वराज्य स्थापन करायचे असेल तर किल्ले आपल्या ताब्यात हवेत असे शिवाजी महाराजांना वाटले. A hill fort gave strategic support to the ruler and Shivaji decided to capture one at a suitable time. डोंगरी किल्ला हा स्वराज्याचा भक्कम पाया होता. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकण्याचे ठरवले, ताब्यात घेण्याचे ठरवले. फॉर दिस पर्पज ही हॅड सिलेक्टेड द फोर्ट ऑफ तोरणा. आणि त्याच्यासाठी त्यांनी तोरणा या किल्ल्याची निवड केली. इट स्टँड्स टू द साऊथ वेस्ट ऑफ पुणे इन द कानद व्हॅली. हा तोरणा किल्ला पुण्याच्या नैऋत्य दिशेला कानद खोऱ्यामध्ये होता. इट वॉज रिनोड फोर्ट, वेल सुटेड फॉर डिफेन्स. तो खूप प्रसिद्ध होता कारण तो खूप भक्कम होता. देअर वेअर 2 स्ट्रॉंग माचीज ऑन द वे टू द फोर्ट. त्या किल्ल्यावर 2 माची होत्या. अ माची इज अ फोर्टिफिकेशन ऑफ अ नॅचरल प्लॅट्यू फॉर्म ऑन द स्लोप ऑफ अ हिल. माची म्हणजे काय? किल्ल्याच्या चढणीवर असा सपाट प्रदेश असायचा आणि त्याच्याभोवती जी नैसर्गिकरित्या जी तटबंदी तयार झालेली असेल त्याला माची असे म्हणतात. One of these माचीज was the झुंजार माची and the other the बुधला माची. त्या 2 माचींपैकी एकीचं नाव होतं झुंजार माची आणि दुसऱ्याचं नाव होतं बुधला माची. झुंजार माची लाईक इट्स नेम कुड ऑफर पॉवरफुल डिफेन्स अगेन्स्ट द एनिमी. झुंजार याचा अर्थ लढाऊ. झुंजार माची नावाप्रमाणेच लढाऊ होती. द ओनली ॲक्सेस टू द फोर्ट वॉज अक्रॉस द झुंजार माची. झुंजार माचीवरून फक्त एकच पायवाट होती. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट पॅसेज विथ हाय हिल्स ऑन वन साइड अँड डीप व्हॅलीज ऑन द अदर साइड. ती वाट खूप अवघड होती कारण त्या वाटेच्या एका बाजूला उंच डोंगर होते आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी होती. अ केअरलेस पर्सन मे इझिली लूज हिज बॅलन्स अँड एंड हिज लाईफ इन द डीप व्हॅली. जर निष्काळजीपणा केला तर कोणी सुद्धा त्या दरीमध्ये पडून मरू शकत होतं.
तोरणा वॉज कन्सिडर वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रांमधल्या स्ट्रॉंग फोर्टमध्ये तोरणाचं नाव येतं. इन द फोर्ट देअर इज अ टेम्पल ऑफ द गॉडेस तोरणजाई. त्या किल्ल्यावरती तोरणजाई देवीचं मंदिर होतं. दॅट इज वाय द फोर्ट इज कॉल्ड तोरणा. आणि त्यामुळेच त्या किल्ल्याला तोरणा असे नाव दिले गेले होते. स्ट्रेंजली इनफ दिस पॉवरफुल फोर्ट वॉज निग्लेक्टेड बाय आदिलशाह. आदिलशहाचं या किल्ल्याकडे दुर्लक्ष होतं. देअर वेअर नायदर इनफ ट्रूप्स म्हणजे पहारेकरी फॉर इज डिफेन्स नॉर इनफ ॲम्युनेशन. त्या किल्ल्यावर पहारेकरी तर नव्हतेच आणि दारुगोळा पण जास्त नव्हता. ॲम्युनेशन म्हणजे दारुगोळा. शिवाजी न्यू दिस अँड दिस वॉज एक्झॅक्टली व्हॉट ही वॉन्टेड. शिवाजी महाराजांना हे माहीत होतं आणि त्यांनाही हेच हवं होतं. ही डिसाइडेड टू कॅप्चर द फोर्ट अँड दज ले द फाउंडेशन ऑफ हिंदवी स्वराज्य. त्यांनी हा तोरणा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेण्याचे ठरवले आणि स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली. स्वराज्य स्थापनेचं तोरण बांधलं. द ड्रम्स ऑफ स्वराज बिगिन टू साऊंड. स्वराज्याची नौबत झडली. विथ अ फ्यू सिलेक्ट बँड्स ऑफ मावळाज शिवाजी डिसेंडेड इन टू द कानद व्हॅली. काही निवडक मावळ्यांची तुकड्या घेऊन शिवाजी महाराज कानद व्हॅलीमध्ये उतरले. स्विफ्ट फुटेड लाईक द डिअर अँड लायन हार्टेड इन करेज. हरणाईच्या चपळाईने आणि सिंहाच्या शूरतेने दे रेस टू द टॉप अँड कॅप्चर द स्ट्रॅटेजिक पोझिशन इन द फोर्ट. ते झरझर किल्ल्यावर चढून गेले आणि मोक्याच्या जागा घेतल्या. तानाजी मालुसरे हॉइस्टेड द मराठा फ्लॅग ॲट द मेन एंट्रन्स. तानाजी मालुसरांनी मुख्य दरवाजावर मराठ्यांची निशाणी फडकवली. मराठ्यांचा झेंडा फडकवला. येसाजी कंक अ ट्रस्टवर्दी अँड लॉयल कंपॅनियन ऑफ शिवाजी. येसाजी कंक जे शिवाजी महाराजांचे खूप निष्ठावान सहकारी होते. पोस्टेड हिज गार्ड्स ॲट इम्पॉर्टंट पॉइंट्स. त्यांनी काय महत्त्वाच्या जागी आपले पहारेकरी नेमले. द फोर्ट वॉज कॅप्चर्ड ऑलमोस्ट विदाऊट एनी रेझिस्टन्स. कुठल्याही विरोधाशिवाय किल्ला त्यांच्या ताब्यामध्ये आला होता. अँड द स्काय वॉज फिल्ड विथ शाउट्स ऑफ शिवाजी महाराज की जय. म्हणून सगळीकडे शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष होत होता. द फर्स्ट बॅटल ड्रम्स अँड पाईप्स ऑफ हिंदवी स्वराज हॅज साऊंडेड अँड देअर एको रिव्हरबरेटेड थ्रू आउट द व्हॅली. स्वराज्याची नौबत झडली होती आणि त्यांच्या नगाऱ्याचा शिंगाचा पाईपचा आवाज जो होता तो तिथल्या दरीखोऱ्यांमध्ये घुमत होता. शिवाजी नेम दिस फोर्ट प्रचंडगड. शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याचं नाव प्रचंडगड असं ठेवलं. येसाजी कंक जे शिवाजी महाराजांचे खूप निष्ठावान सहकारी होते. पोस्टेड हिज गार्ड्स ॲट इम्पॉर्टंट पॉइंट्स. त्यांनी काय महत्त्वाच्या जागी आपले पहारेकरी नेमले. द फोर्ट वॉज कॅप्चर्ड ऑलमोस्ट विदाऊट एनी रेझिस्टन्स. कुठल्याही विरोधाशिवाय किल्ला त्यांच्या ताब्यामध्ये आला होता. अँड द स्काय वॉज फिल्ड विथ शाउट्स ऑफ शिवाजी महाराज की जय. म्हणून सगळीकडे शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष होत होता. द फर्स्ट बॅटल ड्रम्स अँड पाईप्स ऑफ हिंदवी स्वराज हॅज साऊंडेड अँड देअर एको रिव्हरबरेटेड थ्रू आउट द व्हॅली. स्वराज्याची नौबत झडली होती आणि त्यांच्या नगाऱ्याचा शिंगाचा पाईपचा आवाज जो होता तो तिथल्या दरीखोऱ्यांमध्ये घुमत होता. शिवाजी नेम दिस फोर्ट प्रचंडगड. शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याचं नाव प्रचंडगड असं ठेवलं. ब्लेसिंग्स ऑफ गॉडेस भवानी. भवानी मातेचा आशीर्वाद. फोर्ट तोरणा देन केम अंडर शिवाजीज ॲडमिनिस्ट्रेशन. आता तोरणा किल्ला हा शिवाजी महाराजांच्या अधिकाराखाली आला होता. ही मेड अ व्हेरी केअरफुल सर्वे ऑफ इट. त्यांनी त्याचा खूप काळजीपूर्वक निरीक्षण केलं. अँड अपॉइंटेड ऑफिसर्स सच. आणि त्याच्यावरती काही अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट म्हणजे नेमणूक केली. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते अधिकारी होते? ॲज अ मराठा किल्लेदार, अ ब्राह्मीण सबनीस अँड अ प्रभू कारकानीस. तर या अधिकाऱ्यांची त्याच्यावर नेमणूक केली. द गॅरिसन इन्क्लुडेड मावळाज, कोळीज, रामोशीज, महार्स अँड सच ब्रेव मेन फ्रॉम मेनी अदर कास्ट अँड कम्युनिटीज. तर गॅरिसन म्हणजे काय? शिबंदी म्हणजे सैन्य. तर त्या सैन्यामध्ये कोण कोण होते? मावळा होते, कोळी होते, रामोशी होते, महार्स होते आणि अजून अशी सुद्धा शूर माणसे होती वेगवेगळ्या जाती आणि जमातींची. इन स्वराज ऑल कास्ट अँड कम्युनिटीज वेअर टू बी ट्रीटेड लाईक.
treated alike and no distinctions made on the basis of caste. स्वराज्यामध्ये सर्व जातीच्या जमातीच्या लोकांना काय केली जात होती, एक समानतेचीच वागणूक दिली जात होती आणि त्यांच्यामध्ये कास्ट जातीवरून कोणताही भेदभाव नव्हता. As repairs to the fort started, a surprise awaited the people. They discovered 4 metal pots filled to the brim with mohurs. जेव्हा त्या किल्ल्याचं दुरुस्तीचं बांधकाम चालू झालं तेव्हा तिथल्या कामगारांना 4 घागरी भेटल्या. कसल्या घागरी भेटल्या तर त्या ब्रीम म्हणजे त्या अगदी काठोकाठ गच्च भरलेल्या होत्या. मोहरांनी भरलेल्या 4 घागरी मिळाल्या. द वर्कर्स वेअर ओव्हरजॉयड. तिथल्या कामगारांना खूपच आनंद झाला. दे सेड दॅट दिस वॉज अ गिफ्ट टू शिवाजी फ्रॉम द गॉडेस भवानी हू हॅड ब्लेस्ड हिज एफर्ट्स. आणि ते कामगार काय म्हणाले की हे भवानी मातेचं शिवाजी महाराजांना त्यांच्या कार्याबद्दल मिळालेला आशीर्वाद आहे आणि गिफ्ट आहे. ऑल द मनी डिस्कवर्ड वॉज ब्रॉड टू शिवाजी. जे काही भेटलं होतं मोहरा वगैरे ते सगळं शिवाजी महाराजांकडे आणलं गेलं. नो वन थॉट ऑफ टेकिंग एनिथिंग फ्रॉम इट फॉर हिमसेल्फ. स्वतःसाठी त्यातलं काहीतरी घ्यावं हा असा विचार कोणाच्याही मनात आला नाही. आफ्टर ऑल इट वॉज द वेल्थ ऑफ स्वराज. कारण शेवटी ते स्वराज्याची संपत्ती होती. Shivaji felt greatly elated at this unexpected gift which would enable to pursue his ideal of Swaraj with added vigor. शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन मिळाले हे बघून खूप आनंद झाला आणि हुरूप सुद्धा आला. इलेटेड म्हणजे आनंद झाला आणि विगर म्हणजे हुरूप आला. He felt that he was working under the benevolent eye of the goddess Bhavani. त्यांना वाटलं आपल्याला भवानी मातेचा आशीर्वाद आहे. शिवाजी utilized part of the treasure found in the fort to purchase arms and ammunition. शिवाजी महाराजांना जे सापडले होते धन त्यांनी त्याच्यातला काही भाग हा शस्त्रे आणि दारुगोळा विकत घेण्यासाठी खर्च केला. द रेस्ट ही डिसाइडेड टू यूज फॉर अनादर प्रोजेक्ट विच वॉज ऑलरेडी इन हिज माइंड. आणि राहिलेलं जे धन होतं ते त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये अजून एका प्रोजेक्टचा विचार चालू होता. त्याच्यावर त्यांनी खर्च करायचं ठरवलं. तर काय होता तो प्रोजेक्ट? अबाउट 15 किलोमीटर्स टू द ईस्ट ऑफ तोरणा किल्ल्याच्या पूर्वेकडे 15 किलोमीटरवर इज द हिल ऑफ मुरुमदेव नावाची एक डोंगर होता. शिवाजी हॅड हिज आय ऑन इट फॉर अ लॉंग टाईम. शिवाजी महाराजांचं त्या किल्ल्यावर खूप दिवसांपासून आधीपासूनच लक्ष होतं. दिस हिल वॉज स्टीप अँड डिफिकल्ट टू ॲक्सेस. तो खूप उंच होता आणि चढायला पण खूप अवघड होता. अँड देअरफोर ऑफ ग्रेट स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स. आणि त्यामुळेच त्याला खूप महत्त्व होतं. आदिलशाह हॅड ॲक्च्युअली स्टार्टेड कन्स्ट्रक्टिंग अ फोर्ट ऑन धिस हिल बट हॅड लेफ्ट इट अनफिनिश्ड. आदिलशाहने या डोंगरावरती किल्ला बांधायला आधीपासूनच सुरुवात केली होती पण त्यानं ते अर्धवटच सोडलं होतं. दिस हिल ऑल्सो वॉज नॉट वेल गार्डेड अँड शिवाजी डिसाइडेड टू कॅप्चर इट. ह्या किल्ल्यावर सुद्धा पुरेसे पहारेकरी नव्हते आणि म्हणून शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेण्याचे ठरवले. द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज्याची पहिली राजधानी. वन डे शिवाजी क्लाइंब अप द हिल विथ अ सिलेक्ट बँड ऑफ हिज फॉलोअर्स अँड टूक पोझेशन ऑफ अ पार्शियली कम्प्लिटेड फोर्ट. एके दिवशी शिवाजी महाराज त्या किल्ल्यावरती त्यांच्या निवडक साथीदारांसोबत चढले आणि त्याच्यावर आपला ताबा मिळवला. द मनी फाउंड ऑन तोरणा वॉज यूज टू कम्प्लीट द फोर्टिफिकेशन ऑफ मुरुमदेव. आणि तोरणा किल्ल्यावरती जे धन सापडलं होतं त्याचा उपयोग मुरुमदेव या डोंगरावरती किल्ला बांधण्यासाठी त्यांनी केला. शिवाजी नेम्ड दिस फोर्ट राजगड. शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याचं नाव राजगड असे ठेवले. स्टोन मॅसन्स म्हणजे पाथरवाट दगडाची जी कामं करणारे, कार्पेंटर सुतार, ब्लॅकस्मिथ लोहार, वॉटर कॅरियर्स पानाडे, अदर वर्कर्स अजून काही कामगार, ऑल द पीपल गॉट बिझी. हे सगळे लोक त्यांच्या कार्यामध्ये त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. दे बिल्ड द राजमहल. त्यांनी राजमहल बांधला. 12 महल बांधले. अँड 18 वर्कशॉप आणि 18 वर्कशॉप बांधले. राजगड बिकेम द
फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज, आणि अशा प्रकारे राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी बनला. शिवाजीच रॅपिड प्रोग्रेस, शिवाजी महाराजांची प्रगती, शिवाजी महाराजांची घोडदौड. फ्रॉम देन ऑनवर्ड शिवाजी मूव्ड स्विफ्टली अँड कॅप्चर्ड वन फोर्ट आफ्टर अनादर इन मावळ. त्याच्यानंतर शिवाजी महाराज मावळामधले एकामागून एक किल्ले आपल्या ताब्यात घेत गेले. द होल कंट्री नोन ॲज 12 मावळ, द 12 मावळ्स, वॉज ओव्हरफ्लोविंग विथ जॉय अँड एक्साइटमेंट. मावळामधील सगळ्या लोकांमध्ये खूप आनंद आणि उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. द पाटील्स अँड देशमुख फ्रॉम मेनी विलेजेस केम टू स्वर एलिगन्स टू शिवाजी. इतर गावामधले पाटील आणि देशमुख शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी येऊ लागले. बट मावळ हॅड इट्स ओन शेअर ऑफ ब्लॅक लेग्स who were ever ready to put a spoke in the fast moving wheel of स्वराज. पण तिथे सुद्धा असे काही लोक होते ज्यांना शिवाजी महाराजांची ही प्रगती बघवत नव्हती. जेलस ऑफ शिवाजी सक्सेस दे कंप्लेंट टू द आदिलशाही कलेक्टर ॲट शिरवळ. आणि अशा लोकांनी आदिलशहाचा जो कलेक्टर होता, ठाणेदार होता शिरवळमधील, त्याच्याकडे शिवाजी महाराजांची कंप्लेंट केली. The collector dispatched messenger to बिजापूर and informed आदिलशाह of शिवाजीच रॅपिड प्रोग्रेस. त्या कलेक्टरने आपला एक मेसेंजर, आपला एक दूत विजापूरला पाठवला आणि आदिलशहाला शिवाजी महाराजांच्या प्रगतीविषयी सांगितले. शिवाजी द श्रूड पॉलिटिशियन. आता शिवाजी महाराजांचे चातुर्य बघा. आदिलशाह वॉज मोस्ट सरप्राईज टू गेट द न्यूज. आदिलशहाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले. ही आज शहाजीराजे फॉर अन एक्सप्लेनेशन. त्यांनी शहाजीराजांना म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांना ह्याच्याबद्दल जाब विचारला. शहाजीराजे गॉट हिमसेल्फ आउट ऑफ दिस डिफिकल्ट सिच्युएशन बाय टेलिंग द सुलतान दॅट शिवाजीराजे हॅड प्रोबॅबली टेकन ओव्हर द फोर्ट फॉर बेटर ॲडमिनिस्ट्रेशन. शहाजीराजांना सुद्धा एक खूप अवघड पेच निर्माण झाला होता, पण त्यांनी आदिलशहाला काय सांगितले की शिवाजीराजांना चांगली देखरेख करता यावी आपल्या प्रदेशाची, म्हणून त्यांनी किल्ला ताब्यामध्ये घेतला असेल आणि स्वतःचा बचाव केला. शिवाजी अल्सो सेंड दिस मेसेज टू द सुलतान. शिवाजी महाराजांनी पण सुलतान आदिलशहाला एक मेसेज पाठवला. आय हॅव टेकन पोझिशन ऑफ द फोर्ट फॉर बेटर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री साईड. माझ्या जहागिरीची चांगली देखरेख करता यावी त्यासाठी मी किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतला आहे, असे शिवाजी महाराजांनी आदिलशहाला सांगितले. वी डीड दिस ओनली इन द इंटरेस्ट ऑफ सुलतान. आम्ही हे फक्त सुलतानासाठी केले. देअर वॉज नो इव्हिल डिझाईन ॲट द बॅक ऑफ दिस ॲक्शन. ह्याच्या मागे दुसरा कोणताही हेतू नाही. द 2 फोर्ट्स ऑफ कोंडाणा अँड पुरंदर टू हॅड स्ट्रॅटेजिक लोकेशन. असेच कोंडाणा आणि पुरंदर हे सुद्धा मोक्याच्या ठिकाणी होते 2 किल्ले. शिवाजी युज्ड हिज पॉलिटिकल स्किल अँड टूक कंट्रोल ऑफ बोथ द फोर्ट. शिवाजी महाराजांनी त्यांचे चातुर्य वापरून, त्यांचं कौशल्य वापरून हे किल्ले सुद्धा स्वतःच्या ताब्यामध्ये घेतले. द नेक्स्ट फोर्ट टू कम अंडर हिज स्वे वॉज रोहिडा. त्याच्यानंतर त्यांनी रोहिडा किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतला. दिस वॉज फास्ट वर्क इंडीड अँड देअर वॉज नथिंग टू स्टॉप शिवाजी नाऊ. शिवाजी महाराजांची ही घोडदौड अशीच चालू राहिली आणि त्यांना आता थांबवणारं कुणीही नव्हतं.